टिपू सुलतान चांगले की वाईट यावर आक्षेप नाही, तर टिपू सुलतान शिवरायांच्या एवढे मोठे होते असं बोलण्याला विरोध. टिपू सुलतान वादावरती फडणवीसांचं विधानसभेत निवेदन. टिपू हा 75,000 हिंदूंची कत्तल करणारा होता, हे शिकवलं नसल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य. लव्ह जिहाद कायदा अंमलात आणण्यासाठी सरकारच्या हालचाली. कायद्याचा पहिला ड्राफ्ट विधी आणि न्याय विभागाकडे असल्याची सूत्रांची माहिती. त्यासाठी विशेष समितीचीही स्थापना. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला. सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. धुळे सुरत महामार्गावरती साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाजवळ गॅस टँकरला आग. महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. टँकरमधील चालक आणि वाहक दुर्घटनेत दगावल्याची शक्यता. धुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडनं विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न. 3 महिन्यांपासून कर्मचाऱ्याचं वेतन रखडल्यामुळे युवराज सारवानं उचललं टोकाचं पाऊल. रत्नागिरीतील किनारपट्टी भागांना हवामान बदलाचा फटका. चिपळूण परिसरातील अनेक आंबा बागांमध्ये मोहर सुकण्याच्या प्रमाणात वाढ. सांगली कृष्णा नदीतल्या प्रदूषणामुळे हजारो माशांचा मृत्यू. बहेबंधारा आणि फारणेवाडी परिसरामध्ये माशांचा मृत्यू. नदीकाठच्या गावांमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यामध्ये रानगव्यांचा धुडकूस. एका रात्रीमध्ये 2 एकरांवरील कलिंगड पीक उद्ध्वस्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.